एक महत्वाची अपडेट. शरद पवार आजच्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत जाणार नाहीत असं कळतंय. शरद पवार आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्याला जातील. थोड्याच वेळात शरद पवार पुण्यासाठी रवाना होणार आहेत. मंगळवारी म्हणजे काल शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, रईस शेख, प्रकाश रेड्डी या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली होती. मंगळवारी चर्चा अपुरी राहिल्यामुळे आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. पण या बैठकीला शरद पवार जाणार नाहीत. कालच्या बैठकीला ते उपस्थित होते, पण आज त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यासाठी शरद पवार आज पुण्याला जाणार आहेत. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, शरद पवार महाविकास आघाडीतले महत्वाचे नेते, पण आजच्या बैठकीसाठी ते उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय. प्रज्ञा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आता पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत. पुण्यामध्ये त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत आणि कदाचित 12 किंवा 12:30 वाजता ते पुण्यामध्ये पत्रकार परिषद देखील घेऊ शकतात. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की काल मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाकडे सर्व शिष्टमंडळ गेलं होतं महाविकास आघाडीचं, मात्र चर्चा अपूर्ण राहिल्यामुळे आज पुन्हा शिष्टमंडळ जाणार आहेत. शरद पवार जाणार नसतील तरी नक्कीच शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा इतर महत्वाचे नेते असतील हे या शिष्टमंडळासोबत असतील आणि ते आज या चर्चेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. प्रज्ञा. निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर शरद पवार जरी या बैठकीसाठी जाणार नसले तरी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही प्रमुख महत्वाचे चेहरे या बैठकीमध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळतेय. शरद पवार आज त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पुण्याच्या दिशेने रवाना होत आहेत. साधारण 12 वाजेपर्यंत ते पुण्यात पोहोचतील अशी माहिती आहे. त्यामुळे आज निवडणूक अधिकाऱ्यांसोबतची महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीसाठी शरद पवार उपस्थित नसतील अशी माहिती मिळतेय. पण अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही प्रमुख नेते या शिष्टमंडळात सहभागी होतील. कालची चर्चा अपुरी राहिली, त्यामुळे आज पुन्हा एकदा मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्त यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे.